ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मालिकेमध्ये खूप मोठा आपल्याला आता एक वेगळंच वळण दिसणार आहे. स्वतः आता पाडव्याच्या दिवशी ओवाळणी म्हणून मधुभाऊंना घरी घेऊन आलेल्या अर्जुनसमोर खूप वेगळा प्रसंग येणार आहे. आणि आता स्वतः मधुभाऊ सायलीचा पाय सगळ्यांना दाखवत सायलीच्या पायावरील तुळशीपत्राच्या खुणेचं सत्य सांगणार आहेत. आणि मधुभाऊंना आता मात्र एक दुसरं सत्य वेगळं समजणार आहे. त्याच वेळेला मधुभाऊंना सुद्धा 20 वर्षापूर्वीचं एक वेगळं सत्य समजत आपल्याजवळ असलेला 20 वर्षापूर्वीचा मोठा पुरावा आता सुभेदारांच्या समोर सादर करताच इकडे पूर्णाजीच्या पायाखालची जमीनच हादरते. प्रत्यक्ष तुळशीपत्र सायलीच्या पायावरती पाहताच पूर्णाजीला काय बोलावं काय बोलू नये काहीच कळत नाही. आणि देवी आईनेच मधुभाऊंना ज्या वेळेला किल्लेदार सुभेदारांच्या घरी आलेले असतात त्याच वेळेला सत्याचा उलगडा करण्याची जी काही त्यांना उपरती झालेली असते, त्यामुळे मालिका एकदम 180 डिग्रीमध्ये वळण घेत आहे. आणि या वळणावरून मालिका पाहायला रंजक ठरणार आहे. आता सुभेदारांच्या घरी फराळ घेऊन रविराज दरवर्षीप्रमाणे आलेले असतात. कारण रविराजांच्या घरचा फराळ याच्याशिवाय पूर्णाजीची दिवाळी सुरू होत नसते. त्यामुळे रविराज दरवर्षी पूर्णाजीला फराळाचं ताट घेऊन येतातच. आणि यावर्षीसुद्धा सुमनने रविराजांना सांगितलेलं असतं की प्रतिमा वंश नाहीत तर यावर्षी तरी त्यांची प्रतिमा आपण त्यांची का बरं मोडायची असं म्हणत सुमन सांगते पूर्णाजीला आपण फराळाचं ताट घेऊन जाऊया. रविराजांच्या जरी मनात नसलं तरी आता प्रतिमाच्या ओढीने किंवा प्रतिमाला वाईट वाटू नये, प्रतिमा आली तर विचारेल माझ्या आईची प्रथा पूर्ण का नाही केलीत, म्हणून रविराज येतात. पूर्णाजी म्हणते खरंच रविराज तुम्ही आलात ना मला खूप बरं वाटलं, पण आज तुम्ही संध्याकाळचं जेवण जेवूनच तुमच्या घरी जायचं, छानपैकी फटाके वगैरे वाजवूया आणि त्यानंतरच आपण जाऊया. प्रताप म्हणतो रविराज एवढी पूर्णाजीची तू इच्छा पूर्ण कर असं म्हणत पूर्णाजीने रविराज आणि आता तन्वी या सगळ्यांना थांबवून घेतलेलं असतं. इकडे अर्जुनला नेहमीचं हे नाटक कळतं. अर्जुन विचार करतो दरवर्षीचं आहे, आता मी संध्याकाळी पाडव्याला आरतीला मधुभाऊंना इथे घेऊन येणार आहे आणि त्यावेळेला पण रविराज किल्लेदार इथे असणार, म्हणजे उगाच त्या केसवरून वादावादी होणार. पण पूर्णाजी हट्टालाच पेटलेली असते. पूर्णाजी सांगते प्रतिमा इथे असते, ती एक दिवस दिवाळीचा इथे घालून मग संध्याकाळी फटाके फोडून जाते ना. अखेर रविराजांचा नाईलाज होतो. रूममध्ये अर्जुन आता चिडचिड करत असतो. सायली म्हणते सर तुम्हाला चिडचिड करायला काय झालं. अर्जुन म्हणतो माझ्या प्लॅनची सगळी वाट लावली आहे. यावरती सायली म्हणते सर तुमचा काय प्लॅन. अर्जुन म्हणतो मला पाडव्याला ओवाळणी असं म्हणत अर्जुन गप्प बसतो. सायली सांगते सर काय झालं असं का तुम्ही वागताय. याच्यावरती अर्जुन गप्प बसतो कारण सायलीला सरप्राईज द्यायचं असतं. सायली म्हणते म्हणजे तुम्हाला पाडव्याला ओवाळणी म्हणून मला सगळ्यांच्या समोर काहीतरी द्यावं लागेल म्हणून तुम्ही ऑकवर्ड होताय का. याच्यावरती अर्जुन म्हणतो ह्यांना कधी कळायचं, काही गोष्टी यांना कळतच नाही आहे. सायली सांगते सर तुम्ही मला पाडव्याला काही नाही दिलं तरीसुद्धा चालेल. अर्जुन म्हणतो तुम्हाला कळतंय का पहिला पाडवा आपला आहे ना. सायली म्हणते सर पण आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. यावरती अर्जुन म्हणतो अहो ते आपल्यामध्ये घरच्यांच्या समोर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून चालणार आहे का. हे बघा पाडव्याच्या दिवशी मी तुम्हाला ओवाळणी देणार आहे. सायली म्हणते सर पण मला काही महागडं गिफ्ट नको. यावरती अर्जुन सांगतो महागडं नाही पण अमूल्य गिफ्ट आहे ते. सायली विचार करते सर असं का बोलत होते. सायलीला काहीच कळत नाही. अर्जुनचा प्लॅन ठरलेला असतो पण रविराज आल्यामुळे आता सगळ्याचा बट्ट्याबळ होतो की काय असा अर्जुन विचार करतो. सायली सांगते सर तुम्ही जे ठरवले तेच करा ना, कोणी असलं नसलं आपल्याला कशाला फरक पडायला पाहिजे. आणि सायलीचं म्हणणं अर्जुनला पटतं आणि तो विचार करतो किती साध्या सोप्या पद्धतीने यांनी मला सगळं पटवून दिलं. आणि अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्ही जसं म्हणताय ना तसंच मी करणार. आणि अर्जुन विचार करतो यांच्या बोलण्यामध्ये एक गोडवा आहे, लगेच माणसाला पुढच्या सगळं समजून सुद्धा जातं. मग अर्जुन मधुभाऊंना आणायला पाडव्याच्या दिवशी तिकडे जातो सुद्धा. तोपर्यंत इकडे रविराजांना भेटायला सायली येते आणि सायली सांगते सर तुम्ही इकडे थांबलात ना संध्याकाळपर्यंत हे खूप चांगलं झालेलं आहे, ही तुमची कॉफी घ्या असं म्हणत ती रविराजांना कॉफी देते आणि म्हणते आज तुम्ही थांबलात पूर्णाजींना खूप आनंद झाला आहे, म्हणजे तुमचा राग वगैरे सगळा विसरून तुम्ही जे केलं ना ते खूप छान केलं सर. आणि खरं सांगते या घरात तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. रविराज थोडेसे घुश्यातच असतात आणि रविराज म्हणतात हे बघ तुझ्या खोट्या गोड बोलण्याची मला ना काही गरज नाही आहे, कारण या खोट्या बोलण्याला मी भुलणार नाही आहे असं म्हणत ते आता कॉफी पितात. आणि कॉफीला सुद्धा प्रतिमाच्या हाताची चव बघताच पुन्हा एकदा रविराजांच्या मनामध्ये शंकेचं काहूर उठतं की कोण आहे ही मुलगी, का प्रतिमाची आठवण करून देते. यावरती सायली सांगते सर तुम्हाला आवडली का कॉफी. पण रविराज तोंडाने काही कबूल करत नाहीत. आता मात्र अर्जुनने मधुभाऊंना सोडवलेलं असतं जामिनावरती आणि आता
ऐन पाडव्याच्या वेळेला आरतीच्या वेळेला सायलीच्या समोर मधुभाऊंना उभं करायचं म्हणून आता अर्जुन सांगतो पाडव्याच्या आरतीला खाली या, तुमच्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे. सायली म्हणते सर मी तुम्हाला म्हटलं ना महागडं गिफ्ट नको. अर्जुन म्हणतो मी पण तुम्हाला सांगितलं ना महागडं नाही अमूल्य आहे, या खाली. आता खाली सगळी पाडव्याची तयारी होते. म्हणजे कल्पना प्रतापला आरती करणार असते आणि त्याचबरोबर आता रविराजांना प्रतिमाची आठवण येत असते. कारण दर पाडव्याला रविराज प्रतिमाच्या नावाने एका आश्रमाला दरवर्षी दान करत असतात. इकडे प्रिया सांगत असते बाबा तुम्हाला आईची आठवण येत आहे ना. यावरती पूर्णाची म्हणते हो ग, प्रतिमा असती तर रविराजांचं पण औक्षण केलं असतं. यावरती प्रिया सांगत असते असू दे बाबा, पण या दिवाळीला नाही तरी पुढल्या दिवाळीला आई आपल्यासोबत नक्की असणार आहे. तेवढ्यात तिथे सायली येते आणि म्हणते हो मी आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सगळ्यांना प्रार्थना करणार आहे देवी आईला की लवकरात लवकर प्रतिमा आत्यांना घरी घेऊन ये म्हणून. असं म्हणत सायलीसुद्धा आता सगळ्यांशी बोलत असताना पूर्णाजी म्हणते तुला प्रार्थना करायची काही गरज नाही आहे. देव आमची प्रार्थना ऐकेल आणि आमच्या प्रतिमाला घरी आणेल. तुला मोठेपणा घ्यायची काही गरज नाही आहे. यावरती प्रियाला मात्र मजा वाटत असते. सायली म्हणते कुणाच्या प्रार्थनेने का होईना पण प्रतिमा त्या घरी येणार हे मात्र नक्की. असं म्हणत सायली आता पाडव्याचं पूजन करायला लागणार. तर पाडव्याच्या पूजनाला आता अर्जुनने सायलीसाठी आणलेलं गिफ्ट बघताच सगळ्यांनाच धक्का बसतो. अचानकपणे मधुभाऊंना तिथे बघताच सगळ्यांच्या पायाखालची जमीन हदरते. सायली सुद्धा पाहत बसते मधुभाऊ आहेत की मला स्वप्न पडलंय. इकडे प्रिया विचार करते झालं, यांचे ड्रामे सुरू झाले. रविराज म्हणतात मधुभाऊ इकडे. आणि मधुभाऊंना पण किल्लेदारांना पाहून सगळ्यांना धक्का बसतो. कारण आपल्या विरोधात लढणारे वकील इकडे कसे त्यांना माहीत नसतं. मधुभाऊ म्हणतात जावई बापू तुम्ही मला चुकीच्या वेळेला इकडे आणलं. यावरती अर्जुन म्हणतो नाही मधुभाऊ तुम्ही इथेच थांबायचं आहे. पूर्णाजी म्हणतात अर्जुन तुला दरवेळेला रविराज किल्लेदार इकडे आल्यावरती सगळ्या प्लॅन फ्लॉप करायचा असतो का. मधुभाऊंना खूप वाईट वाटतं. त्यावरती आता मात्र सायलीला पण वाईट वाटतं. सायली म्हणते मधुभाऊ तुम्ही जेलवरून सुटून आलात. अर्जुन सर हे माझं पाडव्याचं गिफ्ट आहे पण मला असं वाटतं इथे जर का रविराज किल्लेदार यांचा पाडव्याचं सेलिब्रेशन चालू असेल तर मी मधुभाऊंच्या सोबत कुसुमताईच्या घरी जाईन. यावरती पूर्णाची म्हणते झालं, ह्यांची नाटकं सुरूच झालेली आहेत. आता मात्र कल्पनाला खूप वाईट वाटतं. कल्पना म्हणते मधुभाऊंना तुझ्या रूममध्ये घेऊन जा. रविराज म्हणतात हे बघा तुमच्या पाहुण्यांची तुम्ही सरबराई करा, आम्ही निघतो. असं म्हणत रविराज तिथून निघतात. त्यावेळेला कल्पना वातावरण हलकंफुलकं करायला म्हणते थोडा वेळ थांबा, मधुभाऊ चहा वगैरे घेतील आणि मग ते कुसुमताईकडे जातील, तुम्ही तुमचा प्रोग्राम फ्लॉप करू नका. असं म्हणत मधुभाऊ तिकडे येतात. त्यावेळेला आता कल्पना सांगते मधुभाऊ ही बघा ही पण तुमच्या आश्रमातलीच तन्वी आणि ही सुद्धा इकडेच आलेली आहे, रविराजांची मुलगी आहे ही. याबद्दल आता कल्पना म्हणते आणि तुम्हाला सायलीच्या सुद्धा आता घरचं सगळं शोधायचं आहे. ज्याप्रमाणे तन्वीला तिचे आईवडील मिळाले त्याचप्रमाणे आता मात्र सायलीला पण तिचे आईवडील मिळायला पाहिजेत ना. तुम्हाला सायलीच्या भूतकाळाबद्दल काही आठवत असेल तर सांगा की. मधुभाऊ म्हणतात आता मला फारसं काही आठवत नाही आहे पण सायली मला देवळाच्या इथे रडताना सापडली होती आणि तिच्या पायावरती तुळशीपत्र आहे. पायावरती तुळशीपत्र म्हटल्यावर ते सगळ्यांनाच धक्का बसतो. रविराज म्हणतात हिच्या पायावर तुळशीपत्र, तुळशीपत्र तर तन्वीच्या पायावरती आहे ना. कल्पना सगळी हदरतात आणि कल्पना म्हणते सायली तुझ्या पायावर तुळशीपत्र आहे. आता इकडे प्रियाचा सगळ्यांच्या समोर भांडेफोड होत असते. पूर्णाचीला धक्का बसतो. सायली म्हणते हो माझ्या पायावर तुळशीपत्र आहे. सगळेजण सायलीच्या पायाकडे पाहायला लागतात. सायलीला कळत नाही ह्यात काय मोठं आहे. अश्विन म्हणतो वहिनी तुझ्या पायावर कसं. सायली सांगते हो. प्रताप म्हणतो अगं पण तन्वीच्या पायावर हे आहे. यावरती सायली म्हणते नाही प्रियाच्या पायावर काही नाही आहे. मधुभाऊ म्हणतात नाही प्रियाच्या पायावरती काय आहे, काहीच नाही. आता मात्र सगळेजण प्रियाच्या पायाकडे पाहायला लागतात. आता प्रियाच्या पायाचं सत्य समोर येत सायली करी तन्वी आहे. या सत्याचा उलगडा होणार का हे मात्र पाहणं रंजक ठरणार आहे.